हॅलो गाईज, कसेच सगळे? राम राम. आशा करते की सगळे मजेत असतील. मी चालली आता गावामध्ये. माझी गाडी झाली आहे खराब. आता वेळ अशी आली की मला पाय पाय जायचंय. आपलं गाव किती किलोमीटर असेल आई? एक आहे ना? करेक्ट करेक्ट 1 किलोमीटर मी पाय पाय जाणार आहे. खूप दिवस झाले पाय पाय रनिंग झालेलं नाहीये, त्यामुळे म्हणलं आज खाल्ले खेंगाट, म्हणलं आज जावं पाय पाय. तर तेवढंच जिरण म्हणलं चला निघलोय आता पाय वाट. हा, भांडे घासले, बाहेरचा वाटा झाडलाय, फक्त धुणं काढायचं राहिले. ते चांगलं वाळण, मग मी आल्यावर काढीन बर का. जाऊ का मग? आता मी चालले पाय पाय. आमची पिल्लू झोपलेली आहे, यांची मजा आहे. लई दिवसांनी चालले पाय पाय. मोठी गाडी तर आहे घरी, पण ड्रायव्हर नाही घरी. ड्रायव्हर काय बाई, कोण ड्रायव्हर आहे? पिल्लूच्या पप्पाशिवाय दुसरं कोण ड्रायव्हर आहे मला? आता निघले पाय पाय. जाता जाता काही खायला बियला भेटलं तर घ्यायचं, खायचं, मस्त मजा करायची. गाडीवरच जायला पाहिजे, पण असं नाही, पाय पाय पण चांगले. कधीतरी चाललं पाहिजे, शरीराला व्यायाम नको का? व्यायाम पण गरजेचा असतो. आधीचे जुने लोक पाय पाय चालायचे. पाय पाय चालल्याने काय व्हायचं? व्यायाम व्हायचा, काही दुखणे होत नव्हते, पोटाचा काही आजार होत नव्हता. हे बघा, अजून बारीक यायला काय हरभरा पुढं बघता आहे का? एक जागेवर मी हरभरा बघितलेला आहे, तिथं मी जाता जाता हरभरा खात असते. सगळी लाईट डोक्यावर चमकते. वाव, कोथिंबीर आहे किती मोठी. नाही काय असेल बरं हे? बघूया काय. कोथिंबीरच दिसली. ते बघा, दिसतात आहे का फुलं? दिसले का? हे पांढरे फुलं कशाचे आहेत? कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा बरं मला. मी पण आजच बघितलंय बाई, काहीतरी वेगळंच दिसतंय. कोथिंबीरला एवढे फुलं येऊ? हा, कोथिंबीरला पण फुलं येतात बाई. सगळे सुकळ घुसते साडीत. मी तर घुसले आता शेतात. कोणाचं शेत आहे? आमच्या शेजारचं शेत आहे. होय, वेगळंच आहे काहीतरी हे. हे तर मला पण नाही माहित काय. हे बघा किती सुंदर वाटतं ते. बघा हा नजारा. वाव, आमच्या घरात शेजारी आहे बाई, तरी सुद्धा मला माहित नाहीये. हे बघा, वेगळेच फुलं आहेत. त्याला वास नाही, काहीच नाही. किती छान वाटतंय. आता मला वाटतंय त्या फोटोशूट करायला इथंच यायला पाहिजे, यावंच लागेल. तर चला, मी निघते आता पाय पाय. मी चाललेली आहे माझं ब्लाऊज घ्यायला. ब्लाऊज शिवून झालेलं आहे. संक्रांतीसाठी ब्लाऊज घालायचं आहे ना, त्यासाठी ब्लाऊज नाही आहे मला. ते बघा, आई दिसतं का इथून? मी तुम्हाला आई दाखवते. इथून आई झूम करून दाखवते. दिसले का? ते बघा आई. आईचं चाललंय काम. बघा गाड्या किती फास्ट चालवतात बाई लोक गाड्या. ते पोरगं बघा किती फास्ट आलंय. ही पोरगी पाय पाय का चालली? हिला गाडी नाही का? बिचारी गरीब आहे म्हणून चालली पाय पाय. कोणाची लिफ्ट जर भेटली ना, गाडी भेटली कोणाची गावापर्यंत, तर लगेच जाईन मी बसून. म्हणजे कसं, तिथं पण आता गर्दी असेल, तिथं पण माझा वेळ जाणार आहे. माप, ब्लाऊजचं माप तर तुम्ही तसं दिलेलं आहे, पण तरी एकदा ट्राय करावं लागेल, घालून बघावं लागेल कसं येतंय कसं नाही, फिट येतंय का. परत ऐन टायमावर कोण जाणार चेंज करायला? ते पण आहे ना, फिटिंग करायचं, ढिल्लं करायचं, लय ताण असतंय. सगळं बायकांनाच माहिती आहे ऐन टायमावर. तरी मी 8 दिवस झाले साडी घेऊन ब्लाऊज टाकले. ते म्हणल्या, त्या मला आधीच म्हणल्या, कोमल 1 दिवस अगोदरच आहे, तुझं ब्लाऊज शिवून देते. खूप एकदम परफेक्ट माझे ब्लाऊज शिवते. कुत्रा काय बघा कसं बघतोय. जा ना. मला तर लई भीती वाटते कुत्र्यांची. इथं पण हरभरा आहे. मला तर वल्ला हरभरा खूप आवडतो. जाता जाता माझा आवडतीचा विषय भेटलाय, तो म्हणजे काय आहे बघा, हरभरा. आमच्या शेतातला हरभरा अजून लई छोटा आहे, त्यामुळं खाताय नाही. म्हणले आपला हरभरा आला ना पोटभर. काय बघा किती सारे त्याला हे आलेले इथं, काय म्हणतात, घाटे आलेले इथं. असं माझं तोंडाला पाणी आलं. मी तर आल्याबरोबर इथंच बसले शेतामध्ये हरभरा खायला. एकदम भारी लागतोय. रुद्रा, खायचा का हरभरा? तू ना घेऊन जा. एकच नंबर. आता एक थोडासा उपटून घेऊन जाते. जाता जाता खाता येईल ना, आहे ना? अयो, उपटाना बी त्याला काहीच नाही राहिलं. मी त्याला बसल्या बसल्याच खाऊन घेतला. मी चालले गावात जाता जाता टाइमपास हरभरा खायला. आपण हुळा करू ना, हुळा. हरभरा ह्यो जमा करून न्यायचा, शेकोटी करायची बरं का, आणि त्या शेकोटीत हरभरा सगळा टाकून द्यायचा, असा अख्खा. असा मस्त भाजून पडतो ना खाली, लय भारी लागतो हुळा.
तू सांग कधी करायची चिवडा पार्टी? हरभरा गोळा करून कोण आणणार? याच्यातून आणायचा थोडासा एवढा खायला. जाताना घरी घेऊन जाईन मी. माझा ब्लाऊज आणायला चालले, ब्लाऊज शिवायला टाकला आहे. त्या झाडाला लय शेवग्या शेंगा दिसू राहिले. शेवग्या शेंगा तिथून दे ना. मग तिथं फक्त सायकल काढून तिथं आणायला एवढा कटाळा असतो रुद्र्या. जा ना मग, जाता जाता घेऊन जा की. बघितलं का, मी दिलाच नाही त्याला हरभरा. त्याला किती कटाळा येतोय हरभरा घ्यायचा. मग चालले आता हरभरा खात खात. तर कंटिन्यू राहा, मी खाते आता हरभरा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता दाखवते तुम्हाला माझा ब्लाऊज कसा शिवलाय. तर दुकानात तर एंट्री झाली माझी, पण आमच्या टेलरिंग बाईच नाही आहेत दुकानामध्ये. माझं ब्लाऊज हे बघा, माझं ब्लाऊज टेलरिंग उलट नाही धरायचं. असं धर आधी आधी कसं करायचं? असं धर. मग अशी उंची घे कुठपर्यंत? 15 उंची घे. हा मग शोल्डर मार. पुढे शोल्डर मारायचं, इकडे मारायचं. लांबी झाली नाही, उंची धरली ना, फिर ऐसा शोल्डर पकड़ने का 5.5 पे. 5.5 पे मारी के फिर ऐसा करके फिर ये मोंडा लेने का, ये लेने का 6 पे. ये 6 पे ली क्या, फिर ये छाती का माप लेने का तेरा 9.5 पे. बाया सांगू तर राहिल्या मला तर काही कळलं नाही ग बाई. अगं बाई असं कस काय शिकती तुझी सासू? मला पैसे घेईन परत मायाकडून. मला तर काही कळलं नाही ग बाई. कसं आहे चाललंय तर खरी माप, पण मला काहीच कळणार. असं कसं काढायचं? मग तू तुझे जंपर कसे शिवतील? हे बघ, हे असं धरायचं आणि मग हे मोंड्याला गोलाई द्यायची. म्हणजे काय आता अवघड आहे बाई 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 बाई. शिकलं तर काय नाही अवघड, शिकावं लागत. शिकल्यावर सगळं येतं. टेन्शन आले बाई. येते गळा घ्यायचं, येईन 5.5चा गळा घ्यायचं तुझं. काही खरं नाही. तिच्यात 1 इंच वाढायचं, 6.5 धरायचे आणि याला मग अशी गोलाई द्यायची. बर का? शाळेतच काही येत नव्हतं मला. तर ही आकृती कधी काढता यायची हो मला? येईन. खरंच काही येत नव्हतं मला. धर, मी तुला दाखविती ना. धर ना, प्रिन्स कटच आहे तुझं. घे उंची, घे 14ची. आता कुठं उंची घेऊ? अशी घे ना. अगं डोक्यापासून कुठं? मग कशी कुठं घ्यायची? घे कुठं? इथं अशी उंची घे. कसं शिकण ग कोमल तू? कशी अशी का? हा, आली का 15? ती नाही ग, माग घ्यायची. म्हणलं नाही भूषणाने सांगून आले माझ्या सासूला. आता शिकूनच दाखव की मला क्लास लावायचे. सासूला शिकूनच दाखव. सासूचं जंपर शिवून दाखव आता तू. त्या माझ्या सासूचे कोणी कान भरले काय माहिती, की कोणीतरी म्हणलं की माझ्या सुनांना क्लास लावले. तर तू पण तुझ्या सोनाला क्लास लाव. घरी बसल्या बसल्या काय करते तिला ठेवून? लाव क्लास. पाठवलंय आता क्लासला. काय करू? मला तर काही ढेकळ येत नाही. काय क्लास करू बाया? काय आता सांगून फायदा आहे? 15 कुठे? 15 1 2 3 4 5 12 13 14 बरोबर का? बरोबर. 15 कुणाचे पडू? इथं धर, इथं. पण काय मधीच कापड कापशील. माझ्या सासूचे कान भरायला एक लई जणी असतात. हे काय इथं? इथं 15. बाई असं नको करू. 2 रुपये द्यावं लागते ना आता मला. आता हे शोल्डर घ्यायचं. हे शोल्डर कोणते? हे असे मागून धरी ते. मागून हे शोल्डर हे असे धरायचे. धर. कसं शिकन तू? कवा शिकन? हा ना बाई, लय भूषणात सांगून आले सासूला. हे बा, हे मोंड आहे. मोंड्याला धर 6. पुढं इथं ठीक आहे, इथं 6. हा. आता हे छातीला धर 10. उद्या माझ्या सासूचे कोणी कान भरले ना, की कोमलला ना आता तू क्लास लाव इंजिनियरचे. ऍडमिशन घे तरी लावायला बसल्यात. हे अवघड आहे माझ्या सासूचं. नुसतं लोकच ऐकतात माहितीये का? मला एकदा विचारावं का नाही कोमल तुला येतं का नाही येत? अगं तर यासाठीच पाठवलं ना तुला. असं असतं कुठं? कमवायचं लांबच विषय आधी येते का बघा, मग कमवायचं. सगळे आता इथं टक्स मार. आम्हाला मशीन चालवताय ना, ब्लाऊज कधी शिकवलं ना. चालवता आधी तू हे कटिंग शिकली तर मग मशीन येईल.
म्हणजे बरं आहे, घरचे सगळे कामही करून यायचे, क्लासला यायचं, सगळ्या जिम्मेदाऱ्या पार पाडायच्या आणि मग म्हणायचं जा तू क्लासला, आवरलं तू? मला म्हणतात झालं तू सगळं आवरलं का, भांडे घासले का, आणि मग चालली तोंड घेऊन. माहितीये का ते अवघड आहे बाय माझ्या सासूचं. नुसता मला कोडूचवाणी करीत ते काम कर ते काम कर. बाई जिंदगी बरबाद झाली ग माई. कशाला प्रेम येऊ करावं मग? का अरेंज मॅरेज मध्ये नसतंय काय का नाही, मॅरेज मध्ये नसतंय. मग जसं अरेंज मॅरेज केल्यावर सासू अशा हातावर ठेवीत मग त्यांच्या असते, पसंतीचे असते. मग काय करते पसंतीचं मग ते असते. बरोबर काम करून काय नाही बाई, अरेंज मॅरेज मध्ये मी काय बघत नाही काय माझं जाऊ भाऊ सगळे अरेंज मॅरेज वाले त्यांना काय काम करावं नाही लागत त्यांना का? असं सांगावं लागत मग हे कर ते कर. मग तुला सगळं असं सांगावं सगळं लागतं. सांगावं लागत. तू शाळेतून निघली आणि लग्न केलं. बया तसं नाही काय, तसं नाही, मी शाळेतून नाही आले, मी घरून गेले, घरून ते गेली मी मम्मी पप्पाला विचारून गेले. माहितीये काय मग मम्मी पप्पाने तुला हे नाही शिकवलं का? बरे माझ्या सासूने मी तुम्हाला सांगून ठेवले वाटतं आहे का नाही, म्हणजे तुमचे मी कान भरतात माझ्या सासूने आधी सांगून पाठवलं असं कुंबलीचे क्लास घ्या, चांगले घ्या, नाही शिकली तर मग मला सांगा, आहे का नाही. लय छान आहे तुला साड्या, तुला भारी भारी साड्या तुलाच लागते. बरोबर. शिलाई द्यायची, तू तुझं शिकन घाल. हा बरोबर आहे, शिलाई करून द्यायची. तू तुझं शिकन घाल साड्या. हा साखरतेल साडी घेतली नाही मला, माहितीये का, मा बहिणीने साडी घेतली मला आले शिवायला आणि सांगायचं तुमच्या मैत्रिणीचं भूषण. या बघा माझ्या सासून मला कानातले केले, तुम्ही तर बघा ना सुद्धा किती व्हायची अशी करते तरी बघा ना किती भारी केली बघ बरं. मग? कधी सासूला नाव ठुती. ठेवावं लागतं तोपर्यंत सून कधी म्हणणार माहितीये का. हा. त्याला तर सासू म्हणते, सासूला नाव ठेवल्याशिवाय जमत का सुनांना, आणि सासूंना तरी कुठं जमत सुनांना नाव ठेवल्याशिवाय. बरं कानातली कशी आहे तू? लय छान आहे. तुम्ही विचारत नाही आल्यापासून अशी अशी करीते अशी करीते, तरी बघा ना माझ्या आता कानात. मला काय माहित तू कानातले केले माय भाऊ जाईल तुला छान केले बरं का. असं बघ बाई, तरी नाव ठुती बाई. अशी काही तुम्ही काय केलं तुमच्या सोनाला? हा? तुम्ही काय केलं तुमच्या सोनाला? आम्ही केली एक एक तोळ्याची डायरेक्ट डायरेक्ट. एक तोळ्याची कानातली? हा. हा, माझ्या सासूने ते फक्त मला 3-4 ग्रामचेच कानातले, म्हणजे अर्धा तोळा बी नाही नीट नाटका. बरे बाई तुम्ही लय जीव लावता नाही का हो? लय जीव लावायची. तुमचं माझं अवघड आहे. काय नाही. काय नाही मला लय सोपं आहे, कुठं अवघड आहे. आता क्लास शिकायचे, घरी जाऊन class खुरपायचं, शिकायचं. फवारा मारायचा, एक काम आहे का बाया. शिकलं बाई, शिकलं तर झालं ना आता. काय नाही. सगळी ड्रॉइंग केली, एक तर मला आधी चित्रकला येत नाही, अशी घे आकृत्या कधी काढत नव्हते मी गणिता. मैत्रिणी सांगायचे बाई एवढी आकृती दिला काढून. बरं सगळं ऐकतो लागत होतं तुला. काय तर असतंय मग कवर काम करायचं, सगळं आयुष्य कामासाठीच आहे आपलं, असंच ना. अरे वा वा वा, द्या बरं काहीतरी. अगो बाई बाई मी तर मस्त हुशार आहे. हुशार 12वी शिकले, मला वाटलं मला काही यायचं नाही काय नो, कमून नाही यायचं. पण सगळी ठेवू नको. पर ये किसका है? पर मेरे को सिलने का है ना, मेरे को आता के देखने का. आता कसं हो असंच ना. अरे देवा काय खरं नाही गड्या आता. तुला अजून मशीन मला क्लास लावायचा आहे. लाव ना मग, शिकवीन ना. शिकता शिकता येतं. मला 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 माहिती आहे मी शिकत असते क्लास, पण हे वरती का व्हायना हे. हे असं बरं ना. असं करायचं मग सांगणार कोण काय बाबा अशा कशा टीचर आहे मला सांगा ना सुद्धा. हा सांगा बरं कसं करायचं आता. हे काय असं धरायचं, हा मग असं धरायचं, मग असं करायचं. कसं पाय मार. काय ऐसे घ्यायचे पर ऐसेच करायचे, पण पहिला पेर आगे के पीछे घेर के तर डालू पहिला आगे पीछे आगे ना ले ले. कैसे 1 2 3 4 5 धागा काढून टाकला क्या फिर कैसे करने का बाया. ऐसा क्लास सिखाएंगे तो मेरे सासू मेरे से पैसा वसूल करेंगी, मारेंगी मेरे को. ये क्या है बाया. अरे आगे भी नहीं पीछे भी नहीं, ऐसे क्या हो रहा. 1 2 ती जागेवरच आहे. अगं तू उलट पण मला माझ्या सासूने सांगितलंय ना मशीन क्लास शिकून ये. शिक ना मग.
मग आता शिक तुम्ही सांगतच नाही पुढं पाय करा ऐसे कर नेमकं पाय पुढं करायचं आता बघा कर ना. व्हायचा होरा फिरायचा होरा इधर देख तू मेर पर उठ बया काय करणार? मला वाटतंय माझे पैसे विषय Waste क्लासचे सगळे वेस्ट जाणार आहेत रेस्ट जाणार हे बघ असं घातली बघायचं. खुरपायला इकडं बघ तुला दुसरं काही इकडे बघ हे पाय असं धरलं ना मग असं करायचं हे बघ